स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकच पक्ष आणि नेते आपल्या परीने पूर्णतः ऍक्टिव्ह झालेले दिसून येत आहे। अस्तित्व टिकवायचं असेल तर कधी कधी विरोधकांनाही मित्र म्हणावं लागेल आणि कधी दोस्तीतच कुस्ती करावी लागेल। असंच काहीसं सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे। शिवाजी सावंत यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्यानं जिल्ह्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलण्याची चिन्ह आहे। सोलापूर जिल्ह्याचे नवीन समीकरण कसे असतील, शिवाजी सावंत यांची ताकद किती आहे, ते स्वतः गेलेत की तानाजी सावंत यांनी पाठवले आहेत, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। सावंत कुटुंब सुरुवातीपासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ, मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत दोघेही भाऊ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम पाहू लागले। मंत्री पदाचा राजीनामा देऊन शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेले तानाजी सावंत मात्र नंतर कायम डावलला गेल्याने नाराज होते, हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। त्यांनी आपली खदखद वेळोवेळी दाखवून दिली, मात्र त्यावर फारसं लक्ष पक्ष नेतृत्वाने दिल्याचं दिसत नाही। आता सोलापूर जिल्ह्यात काम करणारे त्यांचे बंधू यांची व्यथा नवी नाही। शिवाजी सावंत यांनी गेल्या 3 वर्षात जिल्हा संपर्क प्रमुख पदी मोठं योगदान दिलं होतं, पक्ष वाढवला। एकनाथ शिंदे यांच्या योजना आणि शिवसेना यांचा मेळ बसवत ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांपर्यंत थेट कॉन्टॅक्ट ठेवला। मात्र पक्षीय अंतर्गत मतभेद हळूहळू वाढले आणि पक्षाच्या नेतृत्वातून त्यांना जाणीवपूर्वक डावललं गेल्यानं स्थानिक नेतृत्वाची तक्रार वेळोवेळी पक्षश्रेष्ठीकडे गेली। मात्र काहीच उपाययोजना न निघाल्यानं यामुळे त्यांनी शेवटी राजीनामा दिला। शिवसेना शिंदे गट तसेच स्थानिक राजकारणातील बदललेल्या समीकरणामुळे हे घडलंय, कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे। येत्या 12 नोव्हेंबर रोजी मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सावंत यांचा अधिकृत प्रवेश सोहळा होणार आहे। त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी पृथ्वीराज सावंत आणि ऋतुराज सावंत यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। आता पाहूया शिवाजी सावंत यांचा भाजपला काय फायदा होणार आहे। शिवाजी सावंत आपल्या दोन्ही मुलांसोबतच सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील हजारो कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये सामील करून घेत असल्याने निवडणुकीच्या तोंडावर थेट संपर्क असलेल्या गावात आयत्या कार्यकर्त्याची फौज भाजपला मिळाली आहे। सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये भाजपा सावंत यांच्या माध्यमातून पोहोचेल हे निश्चित। सावंत कुटुंबाचे साखर कारखानदारी, शैक्षणिक संस्था आणि बँकिंग क्षेत्रातील मजबूत अस्तित्व आहे। त्यांनी या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय। आता भाजपाच्या गळाला हा एकनिष्ठ मासा लागल्याने सोलापूर जिल्ह्यात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करेल यात शंका नाही। एकूणच सोलापूर जिल्ह्यात भाजपाने ऑपरेशन लोटसला वेग देत आपलं राजकीय अस्तित्व अधिक मजबूत केलंय। या आधीच भाजपने सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाला मोठा धक्का देत मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने तसेच माढा तालुक्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित आणि विक्रम शिंदे यांना पक्षात सामील करून घेतलंय। आणि आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवाजी सावंत यांचा हा प्रवेश भाजपसाठी आणखी एक मोठा राजकीय लाभ ठरणार आहे। म्हणूनच सर्वांना प्रश्न पडलाय की महायुती म्हणून मित्र पक्षांना फोडून त्यांचे कार्यकर्ते भाजपाने सामावून घेण्याचं धोरण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना दोस्तीत गोस्ती चालते अशी बतावणी करणारे ठरते का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत सावंत कुटुंबाचा तसेच इतर आयात केलेल्या नेत्यांचा प्रभाव भाजपला विजयरथ मिळवून देईल का? की भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आयात केलेल्या उमेदवारांच्या बाबत क्रॉस वोटिंग लावतील का? याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।